वृंदावनातल्या काही लीलांवरती आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम आपण ययाती महाराजांचे गृहस्थ जीवन या श्रीमद भागवतातल्या जो एक उपयुक्त असा आपल्या भक्तांच्या जीवनासाठी टॉपिक आहे, त्या टॉपिकवरती आपण बोलणार आहोत. तर ययाती महाराजांविषयी आपण ऐकून असाल, आपल्याला काही माहिती आहे की ययाती महाराज कोण होते असं? पांडवांचे पूर्वज होते आणि त्यांचं गृहस्थ जीवन होतं हे अतिशय आपल्या सर्व गृहस्थाश्रमीय भक्तांसाठी अतिशय प्रेरणादायक आहे. म्हणून जर अशा आदर्श गृहस्थाश्रमींचं जर आपण जीवन श्रीमद भागवतामधून जर आपण श्रवण केलं तर निश्चितच आपलं जे गृहस्थ जीवन आहे हे आपलं सुखमय होतं किंवा सुखकारक होतं. आता गृहस्थाश्रम हा शब्द आलाय तर शास्त्राने आपल्या मनुष्य देहाचे 100 वर्षाच्या आयुष्याचे 4 भाग केलेले आहेत आणि त्या 4 भागाचं 25, 25, 25, 25 अशा प्रकारे विभाजन केलेलं आहे. तर त्याच्यातला आपण सुरुवातीच्याच कथेमध्ये याच्यावरती चर्चा केली होती. त्याच्यातला तो पहिला 25 वर्षापर्यंतचा जो पिरियड आहे त्याला आपण ब्रह्मचारी आश्रम म्हणतो. तर या ब्रह्मचारी आश्रमामध्ये आता आपल्याकडे ब्रह्मचारी आश्रमामध्ये बरेचसे बालक आहेत की त्यांचं ब्रह्मचारी आश्रमातला काळ चालू आहे. ब्रह्मचारी आश्रमामध्ये आपलं काय कर्तव्य असतं तर ह्या वेळेमध्ये आपण विद्या अर्जन करायचं असतं, ज्ञान मिळवायचं असतं आणि आपल्या उर्वरित जे आयुष्याला पुरेल एवढं भांडवल या आपल्या ब्रह्मचारी आश्रमामध्ये पाळायचं असतं. आणि पूर्वीच्या काळी याच्यासाठी आश्रम व्यवस्था होती. हल्लीच्या काळामध्ये आता शिक्षण व्यवस्थामध्ये आहे. शिक्षणासाठी मुलं काही बाहेरच्या बी याच्यामध्ये राहतात वसतिगृहात वगैरे. तर हे ब्रह्मचारी आश्रम साधारणपणे आपण 25व्या वर्षापर्यंत आपण विद्या अर्जन करायचं. त्यानंतर आपल्याला दुसरा जो आश्रम दिला आहे तो गृहस्थाश्रम. हा गृहस्थाश्रम आपण साधारणपणे 25 ते 50 वर्षापर्यंत याच्यामध्ये आपण गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर त्यामध्ये पती पत्नी यांचं विवाह होऊन त्यामध्ये त्यांना मुलं बाळ होऊन त्या मुलाबाळावरती योग्य संस्कार केले जातात आणि आपलं जे गृहस्थाश्रम जो आहे हा आपल्या जीवनातला हे जो 25 ते 50 पर्यंतचा काळ फार महत्वाचा असतो. कारण हे दोघं किंवा तिघही आश्रम गृहस्थाश्रमावरती डिपेंड असतात. जसं की पुढचा जो आपला 50 ते 75चा जो आहे तो वानप्रस्थ आश्रम आहे. वानप्रस्थ आश्रम यावेळेस आपण काय आपलं जबाबदारी असते की आपण जे आपला नियमित जे पूर्ण आपलं कार्यभार आहे तो आपल्या पुत्रांवरती सोपवून आणि जर पत्नीची इच्छा असेल तर पत्नीला समवेत घेऊन आपण वानप्रस्थ म्हणजे एखाद्या योग्य अशा धार्मिक स्थळी मंदिरात जाऊन आपण पूर्णपणे भगवंतांचं शास्त्राचं अध्ययन करायचं असतं. आणि उरलेलं जे आपल्याला 75 ते 100 वर्षापर्यंतचं किंवा जे आपल्याला नशिबात किंवा आपल्या भाग्यात जेवढं आयुष्य असेल त्या आयुष्यामध्ये आपण संन्यास आश्रम हा आपल्याला सांगितलेला आहे. तर हा जो आपला गृहस्थाश्रम आहे तर ह्या गृहस्थाश्रमीवरती हा वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम आणि जे ब्रह्मचारी आश्रम हे आश्रम डिपेंड असतात. म्हणजे गृहस्थाश्रम हा फार महत्वाचा असतो आणि याच्यामध्ये आपण भगवंतांच्या भक्तीबरोबरच आपलं कुटुंबाचं पालन पोषणाबरोबरच आपण भगवंतांच्या अनेक शास्त्रांचं अध्ययन सुद्धा करायचं असतं. त्याचप्रमाणे जे संन्यासी असतात, ब्रह्मचारी असतात यांचा आपण सांभाळ करायचा असतो किंवा त्यांच्यासाठी आपण काही देणं लागतं. त्यांचं आपण त्यांच्यासाठी काही आपण दान, त्यांच्यासाठी त्यांची सेवा, त्यांच्यासाठी भोजन, त्यांच्यासाठी आपण अन्नदान वगैरे ह्या गोष्टी गृहस्थाश्रमीयांना करायच्या असतात आणि ते गृहस्थाश्रमीयांचं
काम असतं. तर हा जो ययाती महाराजांचा आपल्याला गृहस्थाश्रम जीवन बघायचं आहे ते आपल्याला श्रीमद भागवतामध्ये आहे. तर आपण श्रीमद भागवतम हे शुकदेव गोस्वामींनी लिहिलेलं आहे. तर ते लिहिण्यापूर्वी शुकदेव गोस्वामींनं 4 वेद लिहिले, 18 पुराण लिहिले, 16 शास्त्र लिहिलं. आणि कुठलीही गोष्ट करताना मग आपण जर कवी असो किंवा व्यावसायिक असो, गृहस्थाश्रमी असो, कुठलंही कार्य केल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं. समाधान वाटतं की नाही आपल्याला? कुठलंही कार्य केल्यानंतर आपल्याला समाधान वाटतं. जे आपलं रुटीन असन, नोकरी असन, व्यवसाय असन, ते कार्य केल्यानंतर आपल्याला जर समाधान वाटलं तर समाधान केव्हा वाटतं आपल्याला? की जेव्हा आपल्या मनासारखं चालू आहे आणि नियमानुसार सर्व कार्य चालू आहे त्यावेळेस आपल्याला समाधान वाटतं. परंतु जर त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्या, आता समजा आम्ही शिक्षकी पेशामध्ये आहोत, शिक्षकी पेशाला जे अनुसरून जर सर्व बाबींचं आम्ही कर्तव्याचं पालन करत असलो तर आम्हाला समाधान वाटेल. आमचे विद्यार्थी जर सुसंस्कृत झाले, चांगल्या पुढे त्यांनी प्रगती केली आणि चांगल्या जॉबला लागले तर त्या शिक्षकाला काय होतं की समाधान वाटतं. किंवा एखादा जर शेतकरी असला तर त्याच्या शेतातून जर चांगलं भरघोस उत्पन्न निघून ते जर सत्कार्यापर्यंत गेलं तर त्या शेतकऱ्याला सुद्धा समाधान वाटतं. तर व्यासदेवांनी हे 16 शास्त्र, 18 पुराण आणि 4 वेद लिहिले. तर व्यासदेवांनी एवढे सारे शास्त्र, पुराण आणि वेद लिहूनही त्यांना समाधान वाटत नव्हतं. हा मुद्द्यावरती आपण नाही का? तर मग व्यासदेवांना समाधान का वाटत नव्हतं? तर त्याच्यासाठी ते सतत मग आता बघा, जर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं जर आपण समाधानी नसलो तर आपण काय केलं पाहिजे की आपण योग्य अशा गुरूंचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे. जर आपण एखाद्या चांगल्या सज्जनाकडे गेलो तर आपल्याला निश्चित चांगला मार्ग सापडतो. आणि त्यावेळेस सर्वात श्रेष्ठ गुरु होते नारदजी, आणि नारदजींची आणि व्यासदेवांची भेट झाली. आणि मग व्यासदेवांनी त्यांना सांगितले की माझ्या मनामध्ये सतत असं वाटतंय की मी एवढं मोठं शास्त्रांची निर्मिती केली, 16 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद, तरी मला असं वाटतं की काहीतरी राहून गेलंय. आणि मग नारद मुनी त्यांना सांगतात की तुम्ही विष्णूंचे अंश आहात आणि तुम्ही ज्या गोष्टी किंवा ज्याच्या प्रयोजनासाठी तुमचा जन्म झाला आहे ते कार्य तुमच्या हातून राहून गेलं. तर तुम्ही भगवान विष्णूंचे, भगवान श्रीकृष्णांचे गुण, रूप, लीला यांचं वर्णन येईल असा एखादा ग्रंथाची निर्मिती करा. आणि मग त्यावेळेस व्यासदेवांनी श्रीमद भागवतांची निर्मिती केली. आणि भागवतामध्ये भागवतम एक असा ग्रंथ आहे, आपण कोणी वाचलाय का आतापर्यंत भागवतम? एखादा स्कंद वगैरे, भागवतमचे 2 स्कंद वाचले. तर भागवतम एक असा ग्रंथ आहे जोपर्यंत आता बहुतेक तर आपल्यापर्यंत इतकं अज्ञान आहे की भागवत, आणि बऱ्याचशा आता आम्ही शाळेवरती ह्या ग्रंथाचं प्रदर्शन भरवलं होतं, इथंही भरवलं होतं, पेठमध्ये आमची बदली होती, पेठमध्ये तिथं एकदा भागवतम आणि भगवद्गीता. तर भागवत आणि भगवद्गीता याच्यामध्येच अजून सुद्धा बऱ्याचशा लोकांना संभ्रम आहे. तर भगवद्गीता स्वतंत्र ग्रंथ आहे आणि श्रीमद भागवतम हा स्वतंत्र ग्रंथ आहे. तर श्रीमद भागवतमचे 12 स्कंद आहे आणि त्याचे भाग 18, म्हणजे काही म्हणजे खंड आहेत ते असे 18 स्कंद आहेत. आणि याच्यामध्ये काय आहे तर संपूर्ण भगवंतांचे लीला आहे. आणि भगवंतांच्या लीला बरोबरच या भागवतामध्ये आता आमचा 5वा स्कंद चालू आहे, म्हणजे 5व्याचा 2रा स्कंद चालू आहे, 2रा भाग वाचतोय आम्ही. तर यामध्ये इतकं ज्ञान दिलेलं आहे की त्या ज्ञानापुढे आजचे सर्व वैज्ञानिक किंवा सर्व संशोधक सर्व फिके आहेत. आता जे आपलं ब्रह्मांड निर्मिती झाली, ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली हे सांगितलेलं आहे. आता हे कुठल्याही भूगोलाच्या पुस्तकामध्ये आपण जे मिळवलेलं ज्ञानापेक्षा ते अत्यंत उच्च दर्जाचं, पूर्ण याचा व्यास किती, त्याचा अंतर किती सूर्यापासूनचं, नंतर त्याची उत्पत्ती कशी झाली हे डिटेल त्या भागवतांमध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच भागवतांमधलं जो
आजचा आपण विषय घेतलेला आहे तो आहे की ययाती महाराजांचा गृहस्थ जीवन. तर ययाती महाराज हे क्षत्रिय होते. क्षत्रियाचे 2 वंश भागवतामध्ये सांगितलेले आहे. एक वंश आहे सोमवंश आणि दुसरा आहे चंद्रवंश. चंद्रवंशालाच विवास्वान वंश असं सुद्धा म्हणतात. विवास्वान वंश असंही म्हणतात. आणि याच चंद्रवंशामध्ये ययाती महाराजांचा जन्म झालेला आहे. तर आता कुठलाही वंश शास्त्रामध्ये असं वर्णन आलंय की कुठलाही वंश हा जेव्हा सुरू होतो तर तो भगवान श्री विष्णूंपासून सुरू होतो आणि तो त्या राजांपर्यंत आलेला असतो. तर त्यांच्या पूर्वजांची नावं भागवतामध्ये वर्णन करण्यात आलेले आहे की ज्या चंद्रवंश आहे त्या चंद्रवंश हा भगवंतांपासून सुरू होतो आणि भगवंत भगवद्गीते मध्ये सुद्धा म्हणतात की अहम सर्वस्य प्रभव, म्हणजे माझ्यापासूनच सर्वांची निर्मिती होती किंवा सर्वांचा जो प्रभाव आहे तो माझपासूनच निर्माण होतो. आणि श्री विष्णू यांच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवांचा जन्म झाला. ब्रह्मदेवांना अनेक पुत्रांची त्यांनी ब्रह्मदेवांनी निर्मिती केली. त्यापैकी अत्री हे त्यांचे पुत्र होते. ब्रह्मदेवांचे अनेक पुत्र आहेत, शिवजी वगैरे, नारदजी आहेत आणि त्यापैकी अत्री हे एक होते. अत्रींना 3 पुत्र होते. त्या होते दत्तात्रेय, दुर्वासा आणि सोम. सोम यांना चंद्र सुद्धा म्हणतात. आणि ह्या सोमचे पुढे बुधचे पुत्र पुरुरवा, पुरुरवाचे आयु, आयुचे नहुष आणि नहुष महाराजांचे ययाती हे पुत्र होते. आता ययाती हे नहुष महाराजांच्या 6 पुत्रांपैकी 2 नंबरचे पुत्र होते. आता आपण यांची वंशावळ बघितली की नहुष महाराजांच्या 6 पुत्रांची नावं या ठिकाणी भागवतामध्ये एक श्लोक आलेला आहे. सुखदेव गोस्वामी म्हणतात, यती ही ययाती संयाती आयाती वियती कृती शरीरे नहु संशाम इंद्रियाम देहिना. त्यांना जे 6 पुत्र होते त्या 6 पुत्रांचं नाव या ठिकाणी सांगितले आहे की यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती. प्रत्येकाच्या शेवटी यमक जुळलेला आहे. त्या सर्व पुत्रांच्या शेवटी ती असा लावलेला आहे. आणि त्यापैकी जे 2 नंबरचे पुत्र होते त्यांचं नाव आहे ययाती महाराज. आता ह्या 6 पुत्रांचं सुद्धा शास्त्रामध्ये असं वर्णन केलेलं आहे की जसे आपले 5 इंद्रिय आणि 6वं मन हे 6 इंद्रिय असतात आणि ह्या 6 इंद्रियांचं द्योतक हे 6 पुत्र असतात. जसे की आपले जे हे 6 इंद्रिय असतात या 6 इंद्रियांद्वारे आपण आपलं सर्व ज्ञान अर्जित करत असतो आणि त्या सर्वांचं कमांड करतात मन हे करत असतात. पुढे कथा अशी आली आहे की ज्यावेळेस नहुष महाराजांनी आपले जे ज्येष्ठ पुत्र होते यती यांना आपला राज्यकारभार करण्यासाठी त्यांनी आज्ञा केली. आता एका पुत्राची एक कर्तव्य असतं की त्यांनी पित्याने दिलेल्या आज्ञेचं पालन करावं. मात्र यती महाराजांना जेव्हा त्यांच्या पित्याने नहुष महाराजांनी सांगितले की तुम्ही राज्याचा सांभाळ करावा तर यती महाराजांनी स्पष्ट नकार दिला. आता ह्या पुत्रांना आदर्श पुत्रही म्हटलं गेलंय आणि तेच पुत्र वडिलांच्या आज्ञेचं उल्लंघनही करतात किंवा नकारही देतात. तर शास्त्रामध्ये असं एक वर्णन आलं आहे की जर वडिलांची गुरूंची आज्ञापेक्षा जर आपलं कर्म जर श्रेष्ठ असेल
तिचं उल्लंघन करून जर आपण श्रेष्ठ कर्म करणार असेल तर त्या आज्ञाचं आपण उल्लंघन करावं. त्याच्यामध्ये शास्त्राचे दोघं तिघं उदाहरण पाहिजे. त्याच्यातलं जे प्रमुख उदाहरण आहे ते मीराबाईंचं उदाहरण आहे. मीराबाई ज्यावेळेस भक्ती करायच्या भगवंतांची, मीराबाई इतक्या शुद्ध भक्त होतात भगवान श्रीकृष्णांची की त्या भगवंतांच्या भक्तीशिवाय किंवा भगवंतांच्या गीताशिवाय किंवा भगवंतांच्या लीलाशिवाय कुठेही राहत नव्हत्या. आणि त्यांना प्रखर विरोध आपल्या घरातून होत असायचा. आपल्या पतीकडून व्हायचा, सासऱ्याकडून व्हायचा, सासूकडून व्हायचा. आणि मग त्यावेळी ज्यांच्या मनामध्ये जेव्हा उद्विग्नता यायची तर त्यांनी हा प्रश्न त्यांच्या गुरूंना विचारला होता की अशा वेळेस मी काय करावं. मला सर्वस्व प्रिय तर भगवान श्रीकृष्ण आहे आणि मी गृहस्थाश्रमी सुद्धा आहे, तर अशा वेळेस मी कुणाची निवड करावी. तर गुरूंनी त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की तुम्ही अशा वेळेस पती किंवा सासू सासरे यांचा त्याग केलेला योग्य राहील. म्हणजे त्यापेक्षा जर तुम्हाला श्रेष्ठ असं धर्म, जसं आपल्याला जर 10 रुपयापेक्षा 100 रुपये जर मिळत असले तर आपण 10 रुपयाला कमी किंमती, हा एक व्यवहारिक हिशोब झाला. तसा मीराबाईंना त्यांच्या गुरूंनी असा आदेश दिला. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे की बली महाराजांचं. बली महाराज हे शुक्राचार्यांचे शिष्य होते आणि ज्यावेळेस प्रत्यक्ष भगवंत बली महाराजांजवळती बली महाराजांना दान घेण्यासाठी आले आणि सर्वप्रथम बली महाराजांनी त्यांना ओळखले नाही की आपल्या दारामध्ये यज्ञामध्ये आलेले, यज्ञाच्या पूर्वसंध्येला आलेले हे भगवंत आहेत, वामन अवतारामध्ये आलेले. तरी त्यांना आपले गुरु शुक्राचार्य यज्ञ मंडपातून उठून येऊन आणि त्यांना सांगतात की राजन सावधान, की हा सामान्य ब्रह्मन नाही, हा प्रत्यक्ष विष्णू आहे आणि हा तुझं सर्वस्व हरण करून घेण्यासाठी आलाय. आता बघा, त्यावेळेस गुरूंनी सूचित केलं आणि गुरूंनी आज्ञाही केली की याला काही द्यायचं नाही, परंतु बली महाराज इतके उच्च विचाराचे होते की त्यांनी त्यावेळेस गुरूंची आज्ञाचं उल्लंघन केलं आणि त्यांनी सांगितलं की नाही, जर आज भगवंत माझ्या जर द्वारामध्ये मंडपासमोर जर आले आणि माझ्याजवळ जर दान मागतायत तर याच्यासारखा दुसरा अजून माझं भाग्य कोणतं, म्हणून मी माझ्या गुरूंचे सुद्धा आज्ञाचं उल्लंघन करेन. आणि त्या ठिकाणी गुरूंच्या त्यांनी आज्ञाचं उल्लंघन केलं आणि भगवंतांना 3 पावलं भूमी दान दिली. आणि ते आपल्या वामन अवतारातली कथा पुढे बरीचशी मोठी आहे. म्हणजे आपला विषय हा होता की यती महाराजांनी आपल्या पित्याच्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि त्यांनी आपलं जीवन भगवंतांच्या सेवेसाठी बहाल केलं. त्यानंतर 2 नंबरचे जे पुत्र होते ते ययाती महाराज. ययाती महाराजांना विचारण्यात आलं तर ययाती महाराजांनी आपल्या पित्याची आज्ञा मान्य केली आणि ययाती महाराज त्या नगराचे राज्यकारभार बघायला लागले. आता ते ह्या गोष्ट झाली, याच्या मध्यंतरी एक घटना घडली. हा राज्यकारभार सांभाळण्याच्या मध्यंतरी एक घटना घडली की जे नहुष महाराज होते हे इतके बलशाली आणि इतके शूर होते की त्यांना युद्ध करण्यासाठी किंवा स्वर्गाचं रक्षण करण्यासाठी स्वर्गातून बोलवलं जायचं, प्रत्यक्ष स्वर्गातून बोलवलं जायचं. आणि त्यावेळेस इंद्राकडून एका राक्षसाचा वध झालेला होता आणि त्यामुळे इंद्राला ब्राह्मण हत्याचं पातक लागल्यामुळे त्यांना इंद्रपद सोडावं लागलं होतं आणि स्वर्गाचं राज्य किंवा इंद्रपद हे रिकाम होतं. मग त्यावेळेस सर्वांनी ठरवलं की नहुष महाराजांना इंद्रपद द्यायचं. आणि नहुष महाराजांना ज्यावेळेस इंद्रपद दिलं तर नहुष महाराज आपला पृथ्वीवरती कारभार आपल्या ययाती महाराजांकडे न सोपवता हाही कारभार बघायचे आणि स्वर्गाचा पण कारभार बघायचे. परंतु पद हे माणसाच्या जीवनामध्ये कधी कधी जे त्याची
रुटीन लाईफ आहे ही चेंज करू शकते. जसं की एक छोटीशी बौद्ध कथा आहे. एका पूर्वेकडच्या देशामध्ये अशी प्रथा होती की जर एखादा धार्मिक विधी करायचा असला, समजा मूर्तीपूजन करायचं असलं किंवा एखाद्याची मिरवणूक काढायची असली, तर तिथं काय असं आउटसाईडचं खेळ होतं. तर तिथं काय केलं जायचं की गाढवावरती बसून मिरवणूक काढली जायची. आणि मग त्या ठिकाणी भगवंताची मूर्ती, एक मंदिर बांधलं, त्या मंदिरात मूर्ती स्थापन करायची होती. आणि मग भगवंतांची मूर्ती त्या गाढवावरती बसवली आणि सर्व गावावर ते म्हणजे त्यांना पवित्र मानलं जायचं. गाढवावर बसून फिरवणं, जसं आपल्या बग्गीमध्ये बसून फिरवणं म्हणजे पवित्र मानलं जातं, तसं मानलं जायचं. आणि मग ज्यावेळेस ते असं फिरवत असताना तर रस्त्याच्या दुतर्फा लोक पुष्पाभिषेक त्या मूर्तीवरती करायचे. अर्थात मूर्तीवर केला म्हणजेच गाढवावरती पडायचं. आणि गाढवावरती पडल्यानंतर त्या गाढवाला काय अभिमान झाला की हा जो सन्मान होतोय सगळा हा माझा होतोय. आणि मग त्यावेळेस त्याला असं वाटायचं की हे लोक इकडनं नमस्कार करता, मलाच नमस्कार करता, मग ते त्यांना असं मान डोलवायचं. इकडनं महिला वर्ग त्यांना नमस्कार करायचे, ते पण म्हणजे त्याचा स्वीकार ते करायचं. आणि त्यावेळेस ज्यावेळेस त्याला मंदिरापर्यंत नेलं, त्याच्या पाठीवरची मूर्ती काढून घेतली आणि मग ते परत सगळीकडे मान डोलवायला लागलं. ते तिथून निघेना. मग त्याचा मालक आला, पाठीमागून मोठी काठी घेऊन आला आणि त्याला मारून आणि हुसकावून दिलं. मग त्यावेळेस त्याला कळलं की हा जो पुष्पा वर्षा होता, अभिषेक होता, तो माझ्या पाठीवर असलेल्या भगवंतांसाठी होता, तो माझ्यासाठी नव्हता. तसं नहुष महाराज हे ज्यावेळेस स्वर्गाचे इंद्राधिपती झाले त्यावेळेस आपला त्या अहंकार त्यांच्या मनामध्ये जागृत झाला की मी आता स्वर्गाचा राजा झालो. आणि ते सर्वांशी तुच्छतेने वागायला लागले. मग सर्व 9 ग्रह त्यांचे दास झाले. आणि त्यांच्या मनामध्ये ते म्हणतात ना, विनाश काले विपरीत बुद्धी. आणि एवढं राजवैभव, पृथ्वीचंही राज्य, इंद्राचंही राज्य. आणि ज्यावेळेस एखाद्याला अति अहंकार होऊन जातो त्यावेळेस त्याचं पतन होतं. आणि त्यावेळेस मग नहुष महाराजांचं पतन कसं झालं ते पुढे कथेमध्ये आहे की नहुष महाराजांनी सर्व 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 प्रशासन केल्यानंतर जी इंद्राची पत्नी होती, काय नाव आहे त्यांचं, सचीदेवी, मग त्यांनी हा विचार केला जर मी इंद्रासनावर बसलोय तर इंद्राची पत्नी सुद्धा माझी पत्नी आहे. आणि मग त्यांनी आदेश दिला सचीदेवींना की तुम्ही दरबारात यायचं आणि त्यांना सांगितलं की ज्या अर्थी मी इंद्र आहे त्या अर्थी तुम्ही माझी इंद्राणी आहात. आणि मग सची मातांना सांगितलं की तुम्ही माझी पत्नी म्हणून राहिलं पाहिजे. आता सची मातांचा जर इंद्राचा आधार नव्हता तर मग असं ज्यावेळेस मोठं संकट, ज्याला आसमानी संकट म्हणतो आपण, किंवा असे प्रसंग येतात माणसाच्या जीवनामध्ये की त्याला आपल्याला कुणाचाच आधार राहत नाही. आणि अशा वेळेस आपण जसं की आपण पूर्वी सुद्धा चर्चा केली तर कोणाकडे गेलं पाहिजे, आपल्या गुरूंकडे गेलं पाहिजे. आणि सची माता दीन होऊन आणि आपल्या गुरूंकडे गेल्या आणि आपल्या गुरूंना सांगितलं की माझ्यावरती असा असा प्रसंग आलेला आहे. मग बृहस्पती जे स्वर्गाचे जे गुरु होते किंवा इंद्राचे जे गुरु होते, बृहस्पतींनी सांगितलं की माता तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आता जे गुरु असतात यांच्याकडे सर्व आजारांवरती औषध असतं, सर्व आजारांवरती औषध असतं. म्हणून माणसाने आयुष्यामध्ये गुरु केला पाहिजे. कारण ज्याने गुरु केला त्याचं सर्वस्व जबाबदारी गुरु स्वीकारतात. गुरु म्हणजे आपली आई असते, गुरु म्हणजे आपले वडील असतात. आणि आपल्या हातून जशा दररोज आपल्या दैनिक कार्यामधून आपल्या अनेक प्रकारच्या चुका होतात, अनेक प्रकारचे अपराध होतात आणि हे सर्व अपराध आपले गुरु स्वीकारतात. म्हणून आपण आयुष्यामध्ये गुरु केला पाहिजे. आणि ज्यावेळेस सची मातांनी सांगितलं की अशा प्रकारचं संकट आलं त्यावेळेस बृहस्पती महाराजांनी सांगितलं की तू त्यांना विरोध करू नको, त्यांची आट मान्य कर.
मात्र त्यांना एक सांग की तुम्ही एवढे स्वर्गाधिपती आहात, तर मी सुद्धा स्वर्गाच्या पतीची इंद्राणी आहे, म्हणून मी तुमच्याकडे येण्यापेक्षा तुम्ही माझ्या महालात यावं. मात्र तुम्ही माझ्या महालात येताना जे आपले मुख्य 7 ऋषी आहे, ह्या 7 ऋषींची पालखी आणि ती उघडी पालखी, आणि त्या पालखीला ह्या 7 ऋषींना तुम्ही वागवायला लावायचं, ओढायला लावायचं आणि तिच्यावर बसून माझ्या महालापर्यंत यायचं. त्यावेळेस मी समजेल की तुम्ही खरंच स्वर्गाचेही अधिपती आहात आणि पृथ्वीचे सुद्धा अधिपती आहात. इकडे नहुष महाराजांना फार आनंद झाला, कारण आज्ञा मोडणारं त्या काळी कोणीच नव्हतं. आणि त्यांनी हा विचार केला की हे ब्राह्मण, यांना दुसरं काम तरी काय, यांना माझं पालखी वाहून नेण्याशिवाय दुसरं यांना आता मार्गच नाही. आणि त्यांनी त्या 7 ऋषींना आदेश केला. त्या 7 ऋषीमध्ये अगस्त्य ऋषी सुद्धा होते आणि इतर महान ऋषी सुद्धा होते. आणि राजाचीच आज्ञा ऋषींना पण मान्य करावी लागली. आणि ते ऋषी एका बाजूला 3, एका बाजूला 4, राजावरून पालखी बसला. परंतु अजून जे आपण जर बघितलं की जे लोक बुडतीचे पाय खोलाकडे म्हणतो आपण, बुडतीचे पाय खोलाकडे, जर एखादा बुडत असला तर तो पाण्यामध्येच बुडत जातो. तसा नहुष महाराज यांचे एक चूक झाली, परत त्यांनी दुसरी चूक केली, तिसरी चूक केली आणि त्या ठिकाणी नहुष महाराजांमध्ये खूप उद्विग्नता निर्माण झाली आणि त्यांना अधीर झाले ते सचीदेवींना भेटण्यासाठी. आणि त्यांनी त्या ऋषींना सांगितलं, ते ऋषी आयुष्यामध्ये कधी 1 किलोचं वजन उचलले नाही. त्यांचं कार्य वेदाध्ययन करणं, ज्ञान मिळवणं, सर्वांना ज्ञान वितरित करणं, आपलं जीवन संयमित ठेवणं, या कार्याव्यतिरिक्त दुसरं कार्य नव्हतं. आणि त्यांना आता ह्या बलिष्ठ राजाची पालखी वाहून यायची होती, तर त्यांना चालताना थोडीशी त्यांना दिक्कत होत होती किंवा त्यांना त्रास होत होता. परंतु इकडे यांना हे कामाने इतके उद्विग्न झाले की अधीर झाले आणि त्या ऋषींना सांगितलं लागले की सर म्हणजे काय, भरभर. संस्कृतमध्ये सर म्हणजे भरभर चाला असं. आणि ते त्यांना असं आज्ञा करायला लागले. ऋषी प्रयत्न करू लागले त्यांच्या परीनं, परंतु नहुष महाराज मात्र जास्त अति क्रोधायमान झाले आणि त्यांनी अगस्त्य ऋषींना लाथ मारली. कशामुळं, तर ते हळू चालतायत म्हणून. आणि त्याच वेळेस सर्व ऋषींना, अगस्त्य ऋषींना थांबण्याचा आदेश दिला. आणि ज्यावेळेस ऋषी म्हणजे एक भगवंतांचंच रूप असतं, आणि त्यांनी राजाला सांगितलं की हे मूर्ख राजा, तुला तुझ्या भाग्याने स्वर्गाचं इंद्रपद मिळालं होतं, ते इंद्रपद भोगण्याऐवजी तू उन्मत्त झालायस. आणि तू आता, आणि तुला शाप देतो की तू सर्प बनून राहशील, अजगर बनून राहशील. आणि ऋषींचा शाप, त्यावेळेस शाप म्हणलं तोंडातून निघला का ती गोष्ट त्याला ब्रह्मांडात कोणी वाचवू शकत नव्हतं. तर तत्काळ त्या नहुष महाराजांचं अजगरामध्ये रूपांतर झालं. आणि मग ज्यावेळेस असा मोठा झटका बसतो आयुष्यामध्ये माणसाला, कुठल्याही असेल, तो राजा असेल किंवा सामान्य माणूस असेल, त्यावेळेस त्याचे मग पाय जमिनीला टेकतात आणि मग त्याला झाल्या गोष्टीचा पश्चाताप झाला. आणि मग त्यांनी ऋषीवरांना प्रार्थना केली की महाराज, माझ्याकडून चूक झाली की मी कामाने आणि सत्तेने उन्मत्त झालो, म्हणून मला माफ करा आणि मला आता यातून मुक्त होण्याची मार्ग दाखवा. आणि मग ऋषी सांगतात की जर तू सर्प योनीमध्ये राहू नये, जर एखाद्या चांगल्या विद्वान माणसाकडून जर तुझी चर्चा घडेल, त्याच्याशी जर तू वार्तालाप करशील, तर तुझा या सर्प योनीतून मुक्तता होईल. आणि आता अजगर म्हटल्यानंतर त्याला हालचाल फार कमी करता येते. मग त्यांच्या खायची पण व्यवस्था केली त्यांनी की दिवसाचे जे प्रहर आहे त्या एका दिवसाचे 6 भाग केल्यानंतर जो 6वा प्रहर राहील, त्या 6व्या प्रहरामध्ये तुला जो बी भक्ष्य सापडेल ते भक्ष्य तुझ्या ज्या मुखातून निघू शकणार. ते किती बलशाली असलं, ते हत्ती असो किंवा कुठलाही प्राणी असो,
तर त्याची शक्ती तुझ्या शक्तीपेक्षा कमी राहील आणि त्याचं तू भक्षण करू शकशील. आणि मग तो अजगर होऊन ज्यावेळेस पडला त्यावेळेस मग ययाती महाराजांना हे पृथ्वीचं राज्य सांभाळावं लागलं आणि त्याचबरोबर इंद्र स्वर्गाचं सुद्धा राज्य सांभाळावं लागलं. आणि मग पुढे युग अनेक वर्ष गेल्यानंतर ज्यावेळेस पांडव आणि कौरव यांचं युद्ध खेळून आणि पांडवांना ज्यावेळेस 12 वर्षाचा वनवास झाला तर ते वनवासात असताना ज्या वनामध्ये तो अजगर राहत होता त्या वनातून भ्रमण करत होते आणि भीम हे त्या वनामधून जात असताना अचानक त्या अजगराशी त्यांची भेट होती आणि ते अजगर भीमाचा पाय पकडून घेतं. आता भीमाला आपल्या शक्तीचा त्यावेळेस गर्वही असतो आणि अभिमानही असतो. भीम आपल्याला सहज हे अजगर म्हणजे त्याच्या दृष्टीनं काहीच नसतं पण सोडवण्याचा प्रयत्न करतो पण तो प्रहार नेमका दिवसाचा 6वा प्रहार असतो आणि म्हणून त्या प्रहारामध्ये त्याची सर्व शक्ती ही त्या अजगराच्या शक्तीपेक्षा कमजोर पडते आणि ते अजगर त्याला बेशुद्ध करून टाकतं. आणि इकडे युधिष्ठिर महाराज विचार करतात, काळजीत पडतात की भीम का आला नाही आणि मग ते शोधण्यासाठी शोधत ते ज्यावेळेस बघतात तर भीम त्या अजगराच्या मुखामध्ये पडलेला आहे आणि जवळजवळ गतप्राणच झालं असं युधिष्ठिर महाराजांना वाटतं. परंतु युधिष्ठिर महाराज जवळ जातात तर त्याच्या पापण्यांची थोडी हालचाल होते आणि मग त्या अजगर मनुष्य योनीतून त्यांच्याशी वार्तालाप करू लागतो. आणि वार्तालाप केल्यानंतर आता युधिष्ठिर महाराज हे धर्मराज हे एक शुद्ध वैष्णव असतात आणि त्यांच्याशी वार्तालाप झाल्यामुळे या नहुष महाराजांचा शाप त्या ठिकाणी पूर्ण होतो आणि नहुष महाराज त्या शापातून मुक्त होतात आणि पुढे मग आपल्या परत इंद्राच्या जे पद असतं त्या ठिकाणी ते परत स्वर्गातून विमान येतं आणि नहुष महाराजांना स्वर्गामध्ये परत स्थापन करतात. ही भागवतम मधली कथा आहे. त्यानंतर आपण वृंदावन ज्या ठिकाणी भगवंताचं अवतरण झालं वृंदावनची थोडक्यात कथा ऐकणार आहोत. तर ज्यावेळेस यावर्षी आम्ही 84 कोस ब्रजमंडल परिक्रमा जी की 1 महिन्याची असते, पूर्ण वृंदावनला परिक्रमा असते, पायी वृंदावन परिक्रमा जी आपल्या कार्तिक महिन्यामध्ये पूर्ण 1 महिन्याची असते. पौर्णिमेपासून तर पौर्णिमेपर्यंत त्या पौर्णिमेला गेलो होतो. त्यावेळेस वृंदावनाची खरी महिमा त्या ठिकाणी स्वतः अनुभवायला मिळाली, बघायला मिळाली आणि ऐकायला मिळाली. त्यातल्या जे एक दीर्घपूर नावाचं गाव आहे त्या ठिकाणी 15व्या दिवसाचा मुक्काम असतो. त्या मुक्कामाची थोडक्यात आपण चर्चा करणार आहोत किंवा त्या स्थानाचं आपण थोडक्यात वर्णन करणार आहोत. तर ते आत्ताचं जे गाव आहे ते दीग गाव म्हणून प्रसिद्ध आहे. दीग त्या गावाचं नाव आहे, परंतु पूर्वीचं पुराणातलं त्याचं नाव दीर्घपूर आहे. तर वृंदावन भगवंतांचं धामाची महिमा आणि वृंदावनाचं जे स्थान आहे ते आपल्या दृष्टीने स्वर्गाच्याही पेक्षाही मोठं आहे. म्हणून वृंदावनामध्ये आपण गेलं पाहिजे. त्या ठिकाणी आपल्याला एक वेगळीच अनुभूती येते. जर आपण वृंदावन कधी जर जाण्याचा योग आला तर जायच्या अगोदर पहिले वृंदावन धामाचं महत्त्व जर आपल्या कानावरती जर पडलेलं असेल तर वृंदावन काय आहे आणि ते बघण्यासाठी जर गेलो आपण तर आपल्याला एक वेगळाच अनुभव येतो की ज्या अनुभवापुढे जे आपण स्वर्गाचं काही अनुभव ऐकले असतील किंवा इतर सर्व
सुख सोयीने युक्त अशा ज्यांचे बी अनुभव ऐकले त्यापेक्षा सर्वात सुंदर अनुभव आपल्याला वृंदावनामध्ये येतो. कारण त्या ठिकाणी प्रत्यक्ष भगवंतांचं चरण त्या मातीमध्ये रुळलेले आहेत. राधाराणीचे चरणचा स्पर्श त्या व्रतच्या भूमीला झालेला आहे आणि त्या ठिकाणचे प्रत्येक कण आणि कण भगवंतांच्या प्रेमाने ओथंबलेला आहे. तर ज्या डीप जो गाव आहे त्या ठिकाणी लक्ष्मणजी रामायणामध्ये लक्ष्मणजींना ते स्थापन केलं आहे. त्याला दीर्घपूर असे म्हणतात. तर त्या ठिकाणची कथा आहे. वृंदावनामध्ये सर्व लीला ह्या भगवान श्रीकृष्णांच्या आणि राधाराणीच्या आहेत आणि गोप सखींच्या गोपींच्या आणि भगवंतांच्या लीला आहेत. अशा सुंदर लीला वृंदावनामध्ये आहेत. आणि राधाराणीशिवाय भगवंतांच्या जीवनाला कुठल्याही प्रकारचा अर्थ नाही. आणि राधाराणीचं प्रेम भगवंतावरती इतकं असतं की सुरुवातीच्या कथेमध्ये आपण एक दिवस त्याच्याविषयी एक पूर्ण कथाच त्याच्यावरती घेतलेली होती की राधाराणी भगवंतांची किती प्रिय सखी असते आणि भगवंतांवरती किती प्रिय असतात. लाल गोविंद प्रभूंच्या जर आपण कथा ऐकत असाल तर त्याच्यामध्ये लाल गोविंद प्रभू सुरुवातीचं पद गातात की राधा तू बड़ भागिनी कौन तपस्या की तीनों लोक के नाथ है सो तेरे आधी. राधा राणीला म्हणतात की तिन्ही लोकांचे स्वामी तुझ्या अधीन आहेत. राधा राणी अशी कोणती तपश्चर्या तू केली की भगवंत तुमच्या अधीन आहे आणि असं तुम्ही कोणतं व्रत केलं की ज्यामुळे प्रत्यक्ष त्रिभुवनाचे मालक तुमची सेवा करतायत. आता त्या ठिकाणी जर आपण वृंदावनातले जर भगवंतांच्या लीला बघितल्या तर तिथं भगवंत सतत राधा राणीच्या सेवा करत असतात. काही ठिकाणी प्रत्यक्ष मोर बनतात आणि राधा राणी पुढे नृत्य करतात. नंतर राधा राणीनं जेही सांगेल त्या सर्व प्रकारच्या सूचना भगवंत त्या ठिकाणी ऐकतात. तर अशा या राधा राणी भगवंतांच्या शुद्ध भक्त असतात आणि भगवंतांच्या एकनिष्ठ असतात. तर त्या एके दिवशी काय असतं की या दीर्घपूरची किंवा डींग त्या गावातली कथा आहे की जे गाव लक्ष्मणजींना जे स्थान स्थापन केलेलं असतं की राधा राणी खूप दुःखी असतात आणि आपल्या सखींना राधा राणी नेहमी आपल्या सखींबरोबर असते. ज्या अष्टसखी राधा राणींच्या ललिता विशाखा यांच्याबरोबर असतात आणि त्या खूप दुःखी असतात आणि त्या एक वेळेस नाराज होऊन बसलेल्या असतात आणि मग त्यांच्या मैत्रिणी येतात की का नाराज आहेत, का छोटंसं तोंड करून बसले आहेत तुम्ही. मग त्या सांगतात की मी पूर्ण नारी नाही. मैत्रिणीला तर हसायलाच येतं. असं कसं, जे तिन्ही लोकांचे स्वामी तुझे चरण पकडतात किंवा तुझ्या आज्ञेचं पालन करतात आणि तू संपूर्ण ज्या लक्ष्मी देवी आहेत या असंख्य लक्ष्मी देवी ज्यांच्या चरणाची सेवा करतात अशा भगवंतांच्या तुम्ही सर्वात प्रिय आहात आणि तुम्ही म्हणतात की मी पूर्ण नारी नाही. असं कसं. मग त्या सांगतात की नाही, मी भगवंतांवर नाही तर मी 3 पुरुषांवरती प्रेम करते म्हणे. आणि असं होईल का म्हणे. 3 पुरुषांवरती प्रेम केल्यावरती ती भगवंतांचा सर्वात लाडका भक्त असेल का. सखींनाही विशेष वाटलं. राधा राणीच्या मनामध्ये काय, ध्यानामध्ये काय, स्वप्नामध्ये काय, चित्तामध्ये सुद्धा कधी परपुरुष येऊ शकत नाही. राधा राणीची भक्ती एवढी श्रेष्ठ असते, सर्वात श्रेष्ठ असते. जसे की एक उदाहरण आहे की ज्यावेळेस भगवंतांनी थोडंसं म्हणजे एक प्रकारचं नाटकच केलं होतं की त्यांचं अचानक तब्येत बिघडती, डोकं दुखायला लागतं, म्हणजे गोपीचा आणि राधा राणीचा भाव जाणण्यासाठी. तर मग त्यावेळेस आता भगवंत ज्यांच्यापासून प्रत्यक्ष आयुर्वेद किंवा पूर्ण औषधांचीच निर्मिती होती त्यांची तब्येत बिघडण्याचा कधी प्रश्नच राहत नाही.
परंतु त्यांनी एक ते लीला केली होती. आणि ज्यावेळेस मग सगळ्या वैद्य नंदबाबांनी यशोदाबाईंनी सर्व वैद्यांना बोलवलं, पण काहीच विलाज होत नव्हता. आणि मग भगवंतांनीच एक वैद्य मायावी वैद्य निर्माण केला आणि त्यांनी सांगितलं की जर कोणी आपल्या पायाखालची माती भगवंतांच्या कपाळाला लावायला देत असेल तरच भगवंतांचा हा आजार नीट होईल, कृष्णाचा हा आजार नीट होईल. हा प्रयोग जरा मग विचित्रच झाला की नाही. कोण आता भगवंतांना आपल्या पायाखालची माती कोण देणार आहे? मग सर्वत्र शोधाशोध सुरू झाली आणि कोणीच म्हणत नाही जर आम्ही पायाखालची माती दिली तर आम्हाला पाप लागेल आणि भगवंतांना आमच्या चरणाची रस द्यायची, त्यांची चरणाची रस आम्ही माथ्यावर लावतो, त्यांना आमच्या चरणाची रस कशी काय देणार? तर सर्व नाही नाही म्हणायचे आणि भगवंतांचं दुखणं तर इकडं वाढतच गेलं. आणि मग त्यावेळेस हा प्रश्न गोपींपुढे ठेवला आणि गोपींना सांगितलं की भगवंतांची तब्येत त्यांना खूप वेदना होत आहे आणि मग त्यांना औषध काय म्हणे, तर तुमच्या चरणाची रस जर तुम्ही द्याल तर भगवंतांचं ते दुखणं नीट होईल. तर त्या गोपींना इतका आनंद झाला की आमच्या जर चरणाच्या रसमुळे जर भगवंतांचं दुःख कमी होत असेल आणि त्याचं जर आम्हाला पाप लागत असेल तर आम्ही असे एक जन्म काय तर असे लाखो जन्म सुद्धा नरकात जायला तयार आहोत, परंतु आमच्यामुळे जर भगवंतांचं एक प्रश्न किंवा एक दुःख नीट होत असेल. म्हणजे एवढा या गोपींचा राधा राणीचा एवढा उच्च कोटीचा भाव होता. आणि अशा त्या राधा राणी सांगताय की मी एक नाही तर 3 पुरुषांचं स्मरण करते. जसं की शास्त्रामध्ये वर्णन आहे की जी पतिव्रता स्त्री असते तिचं इतकं पावर असते की जसं वृंदाचं महत्व आहे, वृंदा आणि जलंधरचं जी कथा आहे की जोपर्यंत वृंदा भगवंतांची भक्ती करत असते तोपर्यंत त्या जालंधरला देवता सुद्धा हरवत नाही. कारण जी पातिव्रत्याची जी पावर असते तिच्यामध्ये खूप मोठी शक्ती असते. आणि एक श्लोक सुद्धा आहे, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशिन्या. या 5 ज्या सती आहे या शास्त्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे. अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशिन्या. आणि ह्या सर्व पंचकन्यांचीही स्वामिनी असते राधाराणी. मग राधाराणी काय सांगते की मी कोणत्या 3 पुरुषांचं हे करते, तर त्याचं नाव आहे श्याम. एक आहे श्याम. ठीक आहे, तिला गोपिकांना थोडंसं विशेष वाटलं. श्याम तर भगवान कृष्णांचंच नाव आहे. म्हणजे दुसरं कोण आहे, तो एक मुरलीवाला आहे म्हणे, त्याचं मी स्मरण करते. गोपी अजूनच तोंडावून हसायला लागल्या. आणि तिसरा कोण आहे, म्हणजे ज्याचा आहे ना रंग सावळा आहे, त्याचं मी नाव ऐकते म्हणे. आणि मग सर्व हसायला लागल्या. अगं वेडी म्हणी, तू हे जे तिघांचं मी जे स्मरण करते ते म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे, कृष्णच आहे. आणि तू तिघांचं बी नाव स्मरण केलं तरी तू भगवान श्रीकृष्णांची एकनिष्ठ आहे. आणि मग त्यावेळेस राधा राणीच्या चेहऱ्यावरती हास्य पसरलं आणि त्या परत वृंदावनामध्ये बागडायला लागल्या, लीला करायला लागल्या. आणि याच गावामध्ये कोणतं आपण त्या गावाचं नाव बघितलं ते दीर्घपूर किंवा डिंग. याच्यामध्ये ज्या वृद्ध स्त्रिया होत्या त्यांना आपण सासूबाई म्हणतो. त्या सासूबाई आपल्या नववधूला प्रत्येक गावामध्ये त्या ज्यावेळेस एखादी नवीन मुलगी लग्न करून यायची तिला स्पष्ट वॉर्निंग द्यायच्या की ह्या गावामध्ये एक काळा साप राहतो आणि त्या काळ्या सापापासून तुम्ही दूर राहायचं. त्या मुलीला सांगायच्या बरं का. ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी परमपूज्य राधारमण महाराजांनी त्या गावामध्ये कथा केली आहे. म्हणजे त्या तिथल्या ज्या सासवा वृद्ध माणसं आहे त्या भगवंतांना काय म्हणायच्या, काळा साप म्हणायच्या. की तुम्ही त्या
काळ्या सापापासून दूर राहायचं. आणि त्याचप्रमाणे तो काय करतो, दंश तर करतो, परंतु मुरली वाजवतो तिकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. आणि मग ही सर्व एका नववधूला सर्व सांगितल्यानंतर मात्र आता असं आहे की एखादं लहान मुलगा असो किंवा असं एखाद्या, ते एक म्हण आहे की आपण कोंबडं किती बी जर आपण झाकून ठेवलं त्याच्या खाली तर सूर्य उगवायचा राहतो का? नाही. किंवा लहान मुलाला आपण किती बी घरामध्ये कोंडून ठेवलं परंतु त्याला बाहेरच्या जगाचा अनुभव आल्याशिवाय जात नाही. आणि मग एक नववधू त्या गावामध्ये येते आणि त्या नववधूला ह्या सर्व प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं की तू आता बाहेर जायचं नाही. परंतु योग, एका दिवशी योग असा येतो की भगवंतांना या गोष्टीचं माहिती पडतं की एक नववधू आली आणि तिला सर्व बंदिस्त करून ठेवलं आहे आणि आपल्या प्रेमापासून तिला दूर ठेवलेलं आहे. आणि भगवंतांना मग त्या गोपीपर्यंत जाण्याचं एक माध्यम फिक्स होतं. ते काय करायचे, त्यांचे जे लहान वासर राहायचे त्या वासराची शेपटी पिळायची. शेपटी मिळाल्यानंतर काय करणार वासरू, जोरात उधळणार. आणि जोरात उधळलं की लगेच त्याची शेपटी धरून ते मग त्यांना हवं त्या दिशेला, त्या वासराला दिशा दिली का तिथं जाणार. आणि मग त्यांनी त्या वासराची शेपटी पिळली आणि ते उडत 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 ती गोपी ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी आले. आणि ज्या वेळेस त्या गोपीला भगवंतांचं दर्शन झालं त्यावेळेस तिचं सर्व चित्ताचं हरण झालं. चित्ताचं हरण झाल्यानंतर ती एका झाडाच्या शेजारी उभी राहून आणि फक्त भगवंतांचं रूप आठवायला लागली. तिला ओझरचं दर्शन झालं. आणि त्याच्यातच आता देशले बाबा आलेत का? नाही आले. देशले बाबा आमचे कीर्तनकार कळवाडीचे. तर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये खूप गवळणी आहे. वेळी झाली राधा ऐकून बासरी, किंवा राधा राणी नव्हती, इतक्या गवळणी आहेत, इतक्या गवळणी आहेत, आपण सुद्धा बऱ्याचशा त्या ऐकल्या असाल. आणि मग ती गोपी ज्या वेळेस भावविभोर होऊन भगवंतांच्या रूपामध्ये मग्न झाली त्यावेळेस तिला बाहेरची काही शुद्ध राहिली नाही. आणि मग तिचा शोध घेत 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 तिच्या सासू, नणंद, भाऊजाई वगैरे त्या ठिकाणी आल्या आणि तिला पकडून परत घरी घेऊन जातात. मग हिला कामाला लावतात. मग हिला जर दही मंथन करायला लागलं तर ती डाळीचं मंथन करते. म्हणजे तिचं देहभान विसरून जातं. मग तिला पाण्याला पाठवतात. पाणी घ्यायला गेल्यानंतर मग तो दोर बादलीला बांधला पाहिजे आणि बादली पाण्यात सोडली पाहिजे. पण हिच्या चित्तामध्ये फक्त भगवंत होते. आणि त्या गोपीनं काय केलं तर शेजारचे एक लहान मुलगा होतं, त्या लहान मुलाच्याच पायाला, सर्वांचं चित्त फक्त भगवंताकडे, आपण काय करतो याचं भानच नाही. लहान मुलाच्या पायाला दोर बांधला आणि त्याला विहिरीत सोडायला लागले. आणि या गोष्टी जेव्हा बघितल्या सर्वांनी की त्यांनी समजलं की आता ही काय झाली, वेडी झाली. आणि मात्र तिला जे भूत लागलं होतं ते नंदाच्या कानाचं भूत लागलं होतं. आणि ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये असं एखादी गोष्ट आपल्या अंतर्मनामध्ये उतरते त्यावेळेस निश्चितच आपल्या जीवनामध्ये ज्या उतरलेली गोष्ट आहे त्या गोष्टीपर्यंतच आपल्या जे मार्गाचं आचरण त्या ठिकाणी होत असतं. म्हणून आपल्या चित्तामध्ये निश्चितच भगवंत उतरले पाहिजे. भगवंत उतरले तरच आपली भक्ती वाढेल. आणि आपली भक्ती जर वाढली तरच आपलं आचरण हे शुद्ध होईल. आपलं आचरण जर शुद्ध झालं तर आपलं जीवन सुद्धा आनंदमय होईल. तर आपण या ठिकाणी इथंच थांबूया आणि आपल्या कथेला पूर्णविराम देऊया.